भाजक्या पोह्यांचा चिवडा म्हटलं की तो कधी मऊ पडतो, चिवट होतो किंवा खूप कोरडा होतो। तर हा चिवडा बघा, रेडीमेड मसाला न वापरता आपण हा मसाला घरीच तयार करून एकदम खमंग आणि खुसखुशीत असा चिवडा बनवलेला आहे। आणि हा चिवडा शेवटपर्यंत खुसखुशीत कसा राहील त्यासाठी इथे मी एक खास ट्रिक सांगितलेली आहे। आणि जर तुम्हाला असा खमंग आणि शेवटपर्यंत खुसखुशीत राहणारा चिवडा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। नमस्कार, मी जई आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते जईज रेसिपीमध्ये। तर आज आपण जईज रेसिपीमध्ये 1 किलो भाजक्या पोह्यांपासून खमंग आणि कुरकुरीत असा चिवडा कसा बनवायचा हे बघणार आहोत। आता चिवडा म्हटलं की बऱ्याचदा काय होतं की चिवडा कुरकुरीत होत नाही, तो मऊ पडतो किंवा खाताना तो चिवट लागतो, अशा बऱ्याच गोष्टी होतात। तर असं होऊ नये त्यासाठी काय करायचं, तर त्यासाठी या व्हिडिओमध्ये मी एक खास ट्रिक सांगितलेली आहे। तर ती काय ट्रिक आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। अजून एक गोष्ट म्हणजे इथे आपण हा चिवडा बनवत असताना कोणताही चिवडा मसाला किंवा रेडीमेड मसाला इथे आपण वापरलेला नाहीये। तर हा चिवड्यासाठी जो मसाला लागणार आहे तो आपण इथे घरीच बनवलेला आहे आणि त्याच मसाल्यापासून आपण हा चिवडा बनवणार आहोत। आणि अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचा चिवडा संपत येतो तेव्हा काय होतं की आपण जे चिवड्याला थोडेफार मसाले लावलेले असतात ते मसाले या चिवड्याच्या तळाला जाऊन बसतात आणि चिवडा थोडासा कोरडा होतो। तर असं होऊ नये त्यासाठी काय करायचं, अशा भरपूर टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला पटकन सुरुवात करूयात। तर इथे मी 1 किलो भाजके पोहे घेतलेले आहेत। तर बऱ्याच ठिकाणी याला जाडे पोहे किंवा फुलवलेले पोहे असेही म्हणतात। तर मी कराड भागची आहे त्यामुळे आमच्याकडे याला फुलवलेले पोहे म्हणजे जाडे पोहे असं म्हणतात। तर आपले जे कांदे पोहे असतात तेच हे पोहे असतात, फक्त या पोह्यांना थोडंसं भाजून घेतलेलं असतं त्यामुळे ते असे फुललेले दिसतात। आता या पोह्यांना मी दुकानातून आणल्यानंतर त्यांना स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे आणि उन्हामध्ये साधारण 1 ते 2 तास यांना चांगलं सुकवून घेतलेलं आहे। उन्हामध्ये हे पोहे सुकवून घेणं खूप गरजेचं आहे। तर हे पोहे आधीच कुरकुरीत असतात पण उन्हामध्ये सुकवल्यामुळे ते अजून जास्त कुरकुरीत होतात। आता या पोह्यांचा आपण चिवडा बनवून घेऊयात। तर हा चिवडा बनवत असताना आपण कोणताही रेडीमेड मसाला म्हणजे चिवडा मसाला इथे आपण वापरणार नाही आहोत। तर इथे आपण या चिवड्यासाठी घरीच मसाला तयार करणार आहोत आणि हा चिवडा बनवणार आहोत। तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी 50 ग्रॅम शेंगदाणे घेतलेले आहेत। जर तुम्हाला चिवड्यामध्ये शेंगदाणे जास्त प्रमाणात आवडत असतील तर तुम्ही इथे अजून थोडेसे शेंगदाणे वाढवलेत तरी चालेल। आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर एक मोठी वाटी इथे मी शेंगदाणे घेतलेत आणि त्याच सोबत इथे मी 50 ग्रॅम डाळवं घेतलेलं आहे म्हणजेच फुटाण्याची डाळ। आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर एक मोठी वाटी डाळवं आहे। आणि त्याच सोबत इथे मी 50 ग्रॅम कढीपत्ता घेतलेला आहे। वाटीचं प्रमाण म्हणाल तर एक वाटी कढीपत्ता आहे। आणि इथे मी लसूण देखील 50 ग्रॅमच घेतलेला आहे। वाटीचं प्रमाण म्हणाल तर इथे हा एक वाटी लसूण आहे। आणि इथे मी लसणाच्या 4 गड्ड्या फोडून घेतल्या होत्या आणि या लसणाला मी सोलून घेतलेलं नाहीये, साली सहित आपल्याला तसंच ठेवायचं आहे। आणि त्याच सोबत इथे मी 2 मोठे चमचे लाल तिखट घेतलेलं आहे। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे लाल तिखट 10 ग्रॅम आहे। आणि त्याचबरोबर इथे मी अजून 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे तिखट सुद्धा 10 ग्रॅम आहे। तर इथे मी हे काश्मीरी लाल तिखट यांनी चिवड्याला रंग अगदी छान येतो त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे। आणि तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त केलं तरी देखील चालेल। आणि त्याच सोबत इथे मी एक मोठा चमचा मोहरी घेतलेली आहे आणि एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत। आणि त्याच सोबत इथे मी 2 मोठे चमचे बारीक मीठ घेतलेलं आहे। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे मीठ 10 ते 12 ग्रॅम आहे। आणि इथे मी 2 मोठे चमचे हळद घेतलेली आहे। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर ही हळद 10 ग्रॅम आहे। आणि त्याचबरोबर इथे मी 2 मोठे चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे आणि वजनी प्रमाण म्हणाल तर ही देखील 10 ग्रॅम आहे। आणि त्याच सोबत इथे मी 2 मोठे चमचे भाजलेल्या धण्याची पूड घेतली आहे। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर ही देखील 10 ग्रॅम आहे। आणि त्याच सोबत इथे मी 2 मोठे चमचे पिठी साखर घेतली आहे आणि ही देखील 10 ग्रॅम आहे। तर इथे मी 15 ग्रॅम अख्खे धने आणि 15 ग्रॅम इथे मी बडीशेप घेतलेली आहे, म्हणजेच 2 ते 2.5 चमचे इथे मी बडीशेप आणि अख्खे धने घेतलेले आहेत। तर अख्खे धने आणि बडीशेप चिवड्यामध्ये घातल्याने चिवड्याची चव अजून छान दुप्पट होऊन जाते। आणि त्याच सोबत इथे मी एक मोठी वाटी खोबरं घेतलं होतं, त्याचे असे बारीक काप करून घेतलेत। तर हे वजनी प्रमाणात म्हणाल तर हे खोबरं बरोबर 60 ते 70 ग्रॅम आहे। तर आता इथे मी तुम्हाला 1 किलो चिवड्यासाठी काय काय साहित्य लागेल आणि किती प्रमाणात लागेल हे मी तुम्हाला सांगितलं। आता आपण चिवड्याला फोडणी देऊया। तर इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे
त्यामध्ये मी साधारण 1.5 वाटी इथे मी तेल घालतीये। याचं वजनी प्रमाण म्हणाल तर हे तेल बरोबर 350 ग्रॅम आहे, म्हणजेच 1.5 पावशर आहे। तर हा भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवत असताना तेलाचं प्रमाण थोडं जास्तच घ्यायचं, कारण काय होतं, हा चिवडा सुरुवातीला थोडासा तेलकट दिसतो, पण जसा तो संपत येतो तसा तो कोरडा पडायला लागतो आणि कोरडा पडल्यामुळे तो चवीला चांगला लागत नाही। त्यामुळे सुरुवातीलाच तेल जास्त घ्यायचं, म्हणजे चिवडा संपेपर्यंत तो अजिबात कोरडा पडत नाही। आता या तेलामध्ये आपल्याला थोडेफार जिन्नस तळून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला तेल खूप जास्त गरम नसतं, त्यावेळेस असे खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे, कारण काय होतं, तुम्ही जर याला गरम गरम तेलामध्ये तळायला घेतलं तर खोबरं खूप नाजूक असतं, ते पटकन करपलं जातं आणि काळं पडतं आणि चिवड्यामध्ये त्याची करपट अशी टेस्ट लागते। आणि खोबरं तळत असताना गॅस अजिबात वाढवायचा नाही, मंद गॅसवरती हे खोबरं तळून घ्यायचं। तर हे बघा, इथे माझं हे खोबरं तळून तयार झालेलं आहे। याहून जास्त त्याला तळू नका, नाहीतर त्याला करपट अशी टेस्ट येईल। आता या तळलेल्या खोबऱ्याला आपण काढून घेऊया। आता याच तेलामध्ये आपण शेंगदाणे देखील तळून घेऊयात। तर मगाशी आपण मोजून घेतलेले संपूर्ण शेंगदाणे या तेलामध्ये ओतायचे। आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि या शेंगदाण्याला चांगलं खरपूस असं तळून घ्यायचं आणि हे शेंगदाणे तळत असताना त्यांना सतत हलवत राहायचं, म्हणजे ते एकसारख्या रंगावरती चांगले खरपूस असे तळले जातात। तर हे बघा, आपले शेंगदाणे देखील चांगले तळून झालेले आहेत। आता यांना देखील मी काढून घेते आणि शेंगदाणे तळून झाल्यानंतर त्याच्या अशा साली निघतात, तेव्हा समजायचं आपले शेंगदाणे परफेक्ट असे तळले गेलेले आहेत। तर हे बघा, आपण तळून घेतलेले हे सर्व जिन्नस आपण या चिवड्यावरती असे ओतून घ्यायचे आहेत। तुम्ही दुसऱ्या कोणत्याही भांड्यामध्ये काढायची गरज नाहीये, तुम्ही डायरेक्ट हे जिन्नस चिवड्यावरती ओतलेत तरी देखील चालेल। आता याच तेलामध्ये आपण कढीपत्ता देखील तळून घेऊयात। तर या कढीपत्त्याला मी स्वच्छ धुवून आणि सुकवून घेतलेला आहे आणि मगच तेलामध्ये टाकतेय। तर हे बघा, आपला कढीपत्ता देखील छान तळून झालेला आहे। आता याला देखील मी काढून घेते। तर इथे आपल्याला फक्त खोबऱ्याचे काप, शेंगदाणे आणि कढीपत्ता तळून घ्यायचा होता, तो आपण घेतलेला आहे। आता आपण चिवड्यामध्ये घालण्यासाठी फोडणी करायला घेऊयात। आता आपलं तेल गरमच आहे, त्यामुळे सुरुवातीला यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात। तर मोहरी तेलामध्ये चांगली तडतडू द्यायची, कारण मोहरी जर तुम्ही तेलामध्ये चांगली भाजली नाही तर ती खाताना चिवड्यामध्ये कचकच लागते। मोहरी भाजून झाली की यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात। जिरे देखील तेलामध्ये चांगले फुलले पाहिजेत आणि त्याच सोबत यामध्ये अख्खे धने आणि बडीशेप देखील घालून घेऊयात। या दोन्ही जिन्नसांना देखील तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि यामध्ये आपण मगाशी मोजून घेतलेले थोडेसे कोरडे मसाले घालूयात। तर सुरुवातीलाच तेलामध्ये कोरडे मसाले घातल्यामुळे चिवड्याला रंग छान येतो। 2 चमचे हळद घालूयात आणि 2 चमचे साधं लाल तिखट आणि 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घालायचंय। तर 2 चमचे भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि 2 चमचे भाजलेल्या धण्याची पूड घालायची आहे आणि तेलामध्येच आपल्याला मीठ सुद्धा घालायचंय। तर इथे आपण 2 मोठे चमचे मीठ घालतोय। तर मीठ तुम्हाला वरून घालायचं असेल तरी देखील चालेल, पण तेलामध्ये मीठ घातल्यामुळे ते चिवड्याला सगळीकडे अगदी छान लागलं जातं। आता या सर्व मसाल्यांना थोडंसं आपण मिक्स करून घेऊया। तर मगाशी आपण जो लसूण मोजून घेतला होता त्या लसणाला मी सालीसहित मिक्सर मधून अगदी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे। तर हे बघा, या पद्धतीने। तर लसूण मिक्सर मधून खूप पण बारीक करून घ्यायचं नाही, अगदी ओबडधोबड बारीक करून घ्यायचा। आता या लसणाला देखील या फोडणीमध्ये घालून घेऊयात आणि या लसणाला 1 मिनिटभर चांगलं भाजून घ्यायचं या फोडणीमध्ये, त्यातील मॉइश्चर थोडंसं कमी करून घ्यायचं। तर लसूण तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बत्त्याने याला थोडासा ठेचून देखील घालू शकता, पण असा हा लसूण साली सहित मिक्सर मधून बारीक केल्यामुळे त्याचा फ्लेवर अजून जास्त चिवड्यामध्ये उतरला जातो। तर हे बघा, या लसणाला मी 1 ते 1.5 मिनिट या फोडणीमध्ये चांगलं परतवून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा हिंग घालायचंय। तर सुरुवातीला फोडणीमध्ये मी हिंग घालायला विसरले होते, त्यामुळे मी आत्ता घालतीये। तर तुम्ही सुरुवातीला जिरं मोहरी घालून झाल्यानंतर हिंग आठवणीने घालून घ्या। आता लसूण भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी डाळवं घालायचंय। आता या फुटाण्याच्या डाळीला 1 ते 1.5 मिनिट आपण या फोडणीमध्ये चांगलं परतवून घेऊया। तर हे डाळवं आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचंय। तर बरेच जण हे डाळवं तळून देखील घेतात, पण हे डाळवं तळून घेतल्यानंतर ते खूप कडक होतं आणि ते खाताना खूप कचकच लागतं। त्यामुळे हे डाळवं असं फोडणीमध्ये थोडंसं परतून घेतल्यामुळे ते छान खमंग लागतं। तर हे बघा, या डाळव्यांना देखील मी फोडणीमध्ये चांगलं परतवून घेतलेलं आहे आणि आता आपली चिवड्यामध्ये घालण्यासाठी फोडणी तयार झालेली आहे। आता ही फोडणी आपण या चिवड्यावरती घालून घेऊया। तर आता आपण तयार केलेली संपूर्ण फोडणी या चिवड्यामध्ये घालून घ्यायची। तर हे बघा, या पद्धतीने। तर सुरुवातीला काय करायचं, मोठ्या झाऱ्याने किंवा मोठ्या चमच्याने
ही फोडणी या चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायची। आणि जर तुम्हाला रेडीमेड चिवडा मसाला घालायचा असेल तर तुम्ही हा वरून असा या स्टेजला घाला। फक्त यामध्ये आपण जे कोरडे मसाले घातलेले आहेत ते काही घालू नका। आणि या चिवड्या मसाल्यामध्ये थोडंसं मीठ देखील असतं, त्यामुळे मीठ घालताना थोडंसं कमी घाला। तर झाऱ्याने याला थोडंसं मिक्स करून झालं की काय करायचं तर हे बघा, इथे मी अशा 2 प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि या दोन्ही प्लेट्स घेऊन आपण हा चिवडा असा वर खाली करायचा, जसं मी व्हिडिओत दाखवत आहे त्याप्रमाणे। असं केल्याने काय होतं, आपण जे चिवड्यासाठी जी फोडणी केलेली आहे त्यामध्ये जे आपण मसाले घातलेले आहेत ते सगळे मसाले या चिवड्याला अगदी व्यवस्थित लागले जातात। झाऱ्याने किंवा हाताने याला मिक्स करायला फार वेळ लागतो, त्यामुळे ही पद्धत अगदी सोपी आहे, त्यामुळे ती नक्की ट्राय करा। तर आता हा चिवडा या फोडणीमध्ये थोडासा मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊयात। तर इथे आपण 2 मोठे चमचे पिठी साखर घालतोय। तर पिठी साखर देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता या परत 2 प्लेट्स घ्यायच्या आणि ही पिठी साखर देखील या चिवड्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। तर हे बघा, इथे माझा हा चिवडा या फोडणीमध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे। हे मसाले, सर्व मसाले या चिवड्याला अगदी व्यवस्थित असे लागले गेलेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे, तर हा चिवडा महिनाभर अगदी असाच कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगते। तर हे बघा, इथे मी एक जाड बुडाचा मोठा तवा तव्यावरती गरम करायला ठेवलेला आहे आणि हा तवा चांगला गरम झाला आणि आपण तयार केलेल्या चिवड्याचं भांड या तव्यावरती ठेवून द्यायचं। तर हे बघा या पद्धतीने, आणि गॅस मोठा करायचा आणि या चिवड्याला एक 5 मिनिट या तव्यावरती असंच ठेवून द्यायचं। 5 मिनिट झाले की या चिवड्याला परत एकदा थोडंसं हलवून घ्यायचं। तर आता काय झालंय, आपलं हे चिवड्याचं भांड देखील चांगलं तापलं गेलेलं आहे, तवा देखील आपला खालून चांगला गरम झालेला आहे। आता गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि या तव्याला आणि यावरती जे आपण चिवड्याचं भांड ठेवलेलं आहे त्याला एक 10 ते 15 मिनिट आहे असंच ठेवून द्यायचं। आता तुम्हाला वाटत असेल की असं केल्यामुळे चिवडा खालून करपला तर जाणार नाही ना, तर काळजी करू नका, असं अजिबात होत नाही। तर इथे आपण चिवड्याच्या भांड्याखाली जाड बुडाचा तवा ठेवलेला आहे, त्यामुळे चिवडा अजिबात करपत नाही। तर एक 10 ते 15 मिनिट या चिवड्याला असं चांगलं गरम केल्यामुळे चिवडा चांगला अजून भाजला जातो आणि तो छान कुरकुरीत होतो आणि एक महिनाभर तरी हा चिवडा अजिबात नरम पडत नाही, आहे असा कुरकुरीत राहतो। त्यामुळे ही जी ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली आहे ती नक्की वापरा, अगदी उपयोगाला येते। तर हे बघा, एक 10 ते 15 मिनिट मी या चिवड्याला या तव्यावरती असंच ठेवून दिलं होतं आणि आपला हा कुरकुरीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा तयार झालेला आहे। आणि चिवड्यासाठी आपण जो मसाला तयार केला होता तो देखील या चिवड्याला अगदी व्यवस्थित लागला गेलेला आहे। आणि इथे मी जे चिवड्यासाठी तेलाचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे आणि तुम्ही बघू शकता चिवडा आपला अजिबात तेलकट झालेला नाहीये किंवा कमी तेलकट सुद्धा झालेला नाहीये। तर तयार झाला आपला मस्त खमंग कुरकुरीत असा भाजक्या पोह्यांचा चिवडा। तर पाहिलंत ना, एकदम खमंग आणि कुरकुरीत असा अगदी सोप्या पद्धतीने आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवला। फक्त व्हिडिओमध्ये मी ज्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जरूर फॉलो करा। जसं की बाजारातून आपण चिवडा आणल्यानंतर त्याला स्वच्छ चाळून घ्या आणि त्याला 1 ते 2 तास उन्हामध्ये सुकवा, म्हणजे त्या चिवड्याला चांगलं ऊन द्या। असं केल्याने काय होतं, चिवड्यामध्ये थोडासा देखील मऊसरपणा असेल किंवा थोडंसं जरी मॉइश्चर असेल तर ते निघून जातं आणि चिवडा छान कुरकुरीत असा तयार होतो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिवडा करत असताना इथे आपण जो मसाला तयार केला होता त्याचं अगदी अचूक प्रमाण मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे। फक्त तिखटाचं, मिठाचं किंवा शेंगदाणे किंवा खोबरं किंवा डाळे याचं प्रमाण तुम्हाला थोडं कमी जास्त करायचं असेल तर ते करू शकता, त्याला काही हरकत नाही आहे। त्याने अगदी तुमच्या चिवड्याची चव अजिबात बदलणार नाही किंवा बिघडणार नाही आहे। आणि इथे आपण चिवडा नरम पडू नये किंवा शेवटपर्यंत कुरकुरीत राहावा त्यासाठी जी ट्रिक तुम्हाला मी सांगितलेली आहे ती नक्की वापरा, ती खूप उपयोगाची आहे। त्याने तुमचा चिवडा अजिबात नरम पडत नाही आणि शेवटपर्यंत आहे असा कुरकुरीत राहतो। आता ज्यांना दिवाळी फराळांच्या ऑर्डर घ्यायच्या आहेत त्यांच्यासाठी इथे मी बरोबर 1 किलो भाजक्या पोह्यांपासून चिवडा कसा बनवायचा त्याची अगदी परफेक्ट रेसिपी सांगितलेली आहे। जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये चिवडा बनवायचा असेल तर हेच प्रमाण दुप्पट घ्या, तुमचा चिवडा अगदी खमंग, खुसखुशीत आणि चवीला अगदी मस्त असा तयार होईल। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या जाईच रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटू अशा छान नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।